नमस्कार विद्यार्थी मित्र हो. अमोघ अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. रिसेंटली काही न्यूज वाचताना असं लक्षात आलं की रविवारी जो आहे, कालचा रविवार जो आहे, त्या दिवशी वाराणसीत जो अहिल्याबाई होळकर जे आहेत, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा पाडण्यात आला. तिथं रिनोव्हेशनचं काही काम चालू असेल, तिथल्या जे नगर प्रशासन असेल किंवा महानगरपालिका प्रशासन असेल त्यांच्याकडून. 18व्या शतकातलं सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हटलं तर अहिल्याबाई होळकर आहेत. विशेषतः सेकंड हाफ जो आहे तो 18व्या शतकातला, म्हणजे पानिपतनंतर मराठ्यांच्या इतिहासाचं स्थान किंवा मराठ्यांना इतिहासात परत जे काही गौरवाचं स्थान मिळवून देण्यामध्ये काही महत्त्वाची लोक आहेत, ज्यामध्ये महादजी शिंदे आहेत, नाना फडणवीस आहेत, माधवराव पेशवे आहेत. तितकंच महत्त्वाचं किंवा स्त्री म्हणून अजून त्यांच्यासाठी अवघड असणारी गोष्ट आहे राजकारणात स्वतःचं स्थान निर्माण करणं. तर त्यांनी ते केलेलं होतं. अशा अहिल्याबाई होळकर यांचा वाराणसीतला पुतळा त्या ठिकाणी पाडण्यात आलेला आहे. आणि हे एक काव्यागत न्याय म्हणा किंवा दुःखद इतकी गोष्ट आहे की वाराणसीचं जे काशी विश्वनाथाचं मंदिर आहे ते त्यांनी स्वतः जीर्णोद्धार केला. आपल्याला माहिती आहे की त्यातला तत्कालीन ज्या काही इस्लामिक राजवटी होत्या त्यामध्ये बऱ्याचदा मंदिर पाडण्याचे पण घटना होत असत. तर अशा अनेक कित्येक मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केलेला आहे आणि काशी विश्वनाथ मंदिराचा पण जीर्णोद्धार त्यांनी केलेला होता. मनकर्णिका घाट त्या ठिकाणी बांधण्यात आलेला होता. अशा अनेक महाराष्ट्रात तर हजारो ठिकाणी तुम्हाला तसे नदीकाठचे घाट जे आहेत ते अहिल्याबाई होळकर यांनी तुम्हाला बांधलेले दिसून येतील. तर अशा अहिल्याबाई होळकर यांचा वाराणसीतला पुतळा जो आहे तो त्या ठिकाणी पाडण्यात आलेला आहे. जे काही रिनोव्हेशनचं काम असेल असं काहीतरी थतुरमातुर कारण त्या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. साधारणतः 100 वर्षापेक्षा जुना तो पुतळा होता. मे बी महानगरपालिकेचं इलेक्शन चालू असल्यामुळे मराठी मीडियाला त्याच्याकडे लक्ष देण्यास वेळ नसेल, पण आपल्यासाठी एक मराठी माणूस म्हणून ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे की कारण ते आपले मानबिंदू आहेत. म्हणजे राज्यकारभाराचं पारदर्शी राज्यकारभाराचं जर एक उदाहरण द्या म्हणलं मराठी शासकांचं 18व्या शतकातल्या, तर ते नन अदर दॅन म्हणजे कुणीच नाही आहे त्यांच्या तोडीचं जे काम आहे ते. किंवा ज्याला काय म्हटलेलं आहे की उपभोगशून्य स्वामी म्हटलं जातं किंवा ज्याला ग्रीक तत्त्वज्ञ फिलॉसॉफर किंग म्हणतो, ह्या केसमध्ये आपण फिलॉसॉफर क्वीन म्हणू शकतो, की स्वतःच्या वैयक्तिक ह्याच्यासाठी काही नाही, 0 रुपये अगदी घेऊन एखाद्या साध्वीप्रमाणे जीवन जगणं आणि राज्यकारभार करत राहणं, ह्या दोन्ही गोष्टींचा जो संगम आहे तो त्यांनी त्या ठिकाणी साधला होता. त्यांच्या दरबारात एक छोटंसं वाक्य, आता मी इतिहासाचा विद्यार्थी आहे म्हणून मला त्याच्याशी डिटेल्स बऱ्याच माहिती आहेत त्या मी सांगतो. भारतीय लोकांबाबत बऱ्याचदा असं म्हटलं जातं की ते कायम घाईत असतात आणि कुठंच वेळेवर पोहोचत नाहीत. तर 18व्या शतकात वेळेच्या महत्त्वाबाबत त्यांनी एक छोटंसं वाक्य त्यांच्या राज्यकारभार जो आहे, जिथून त्यांचा दरबार आहे तिथं लिहिलेलं होतं की राज्य दरबाराची वेळ महत्त्वाची आहे, त्यामुळे आपलं म्हणणं थोडक्यात मांडा. म्हणजे हा सगळ्यात मोठा, म्हणजे आता आजच्या काळात ज्याला तुम्ही मॅनेजमेंट लेसन म्हणा किंवा वेळेचं महत्त्व म्हणा, तर ते तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. तर हे दुःखद आहे. मे बी ह्याच्यावरती काही होऊ शकेल का, किंवा महाराष्ट्र सरकार वाराणसीच्या तिथल्या महानगरपालिका प्रशासनाचे काही संबंध म्हणजे बोलून परत तो त्या ठिकाणी इन्स्टॉल होईल का, किंवा त्यापेक्षा मोठा, कारण त्यांचं जे काम आहे ते अनपॅरलड आहे. 18व्या शतकातलं जे एक स्त्री राज्यकर्ते म्हणून ते विशेष महत्त्वाचं आहे, कारण राजकारणात तुम्हाला माहिती आहे की कुठल्याही स्त्रीला स्वतःचं स्थान निर्माण करायचं असेल तर किती संघर्ष करावा लागतो. तर त्यांनी तो त्या ठिकाणी केलेला आहे. आणि ज्याला महेश्वरची महाश्वेता असं दुर्गा भागवतांनी म्हटलं होतं, ते तो वाचण्यासारखा लेख आहे. तो आपण नंतर कधीतरी एकदा एक अभिवाचन म्हणून किंवा रिसेंटली जस्ट वाचन म्हणून तो आपण कधीतरी आपल्या ह्याच्यामध्ये बघूया, आपली जी काही सोशल मीडियावरची जर्नी आहे त्यामध्ये. परंतु ते अतिशय दुःखद घटना आहे. आणि कुठल्याही मला मराठी वृत्तपत्र मी रोज सकाळी उठलं की 4-5 बघत असतो, त्यात कुठेही ती बातमी दिसलेली नाही आहे. मे बी मनपामुळं पत्रकारांना वेळ नसेल, पण ही अतिशय दुःखद घटना आहे. मराठी माणसासाठी, मराठी माणसाच्या इतिहासासाठी अतिशय दुःखद अशी घटना आहे. थांबतो.